पादसेवन भक्ती याचा अर्थ आपल्या श्री गुरूंच्या पायावर किंवा दैवताच्या पायावरती अतीव नम्रतेने शरण जाणं, काया वाचा मनोभावे, त्यालाच पादसेवन म्हणतात. कायेने सुद्धा त्यांना शरण जायचंय, म्हणजे शरीर पूर्णपणे त्या ठिकाणी त्या शरीराने शरण जायचंय, मनाने सुद्धा शरण जायचंय आणि वाणीने सुद्धा निष्ठापूर्वक त्यांची चरण सेवा जी काही आहे ती सेवा केल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळू शकत नाही. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. त्याचप्रमाणे आपल्या या अद्वैत चिंतनाच्या दुसऱ्या आचार्या आदरणीय सीमाताई यांनाही सादर नमस्कार करते आणि वर्गामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या साधक भगिनींना सप्रेम अभिवादन करून चिंतनाला आपण प्रारंभ करूया. आतापर्यंत 3 भक्ती ज्या काही आहेत त्या 3 भक्ती आपल्या पाहायला गेलेल्या आहेत आणि आता आपण 4थ्या भक्तीकडे वळणार आहोत. 4थी भक्ती ही पादसेवन भक्ती आहे आणि या पादसेवन भक्तीचं महात्म्य जे काही आहे ते अपरंपार अशा प्रकारचं महात्म्य आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्याला प्रगती करायची आहे त्याच्यासाठी सद्गुरू जे काही आहेत ते अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचे ठरतात. सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही अशा प्रकारच्या अनेक ओव्या आपण दासबोधामध्ये पाहतो आणि त्या दृष्टिकोनातून सद्गुरूंचं महात्म्य जे आहे ते सद्गुरूंचं महात्म्य अतिशय आहे. आणि म्हणून पादसेवन भक्ती या संदर्भामध्ये सुरुवातीला जशा पद्धतीने म्हटलं की केवळ पायांची सेवा अशा प्रकारची ती अभिप्रेत नाही, तर पादसेवन भक्ती याचा अर्थ त्या ठिकाणी एक लाक्षणिक अर्थाने त्या ठिकाणी म्हटलेला आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्या श्री गुरूंच्या पायावर किंवा दैवताच्या पायावरती अतीव नम्रतेने शरण जाणं हा जो काही संकेत यातनं मिळतो तो अतिशय महत्वाचा आहे. आणि तशी शरणागती, संपूर्ण शरणागती साधल्याशिवाय श्री गुरु कृपा जी काही आहे ती श्री गुरु कृपा होत नाही. आणि म्हणून सद्गुरु पादसेवन भक्तीला अत्यंत महत्व समर्थ या ठिकाणी सांगतायत. आता खरं पाहिलं असता आपण गुरु आणि सद्गुरु या दोनमध्ये अत्यंत फरक आहे. गुरु हे अनेक असू शकतात आणि गुरु हे आपल्याला व्यावहारिक किंवा लौकिकातलं शिक्षण देणारे किंवा एखाद्या शास्त्राचं शिक्षण देणारे, जसं संगीत शास्त्र आहे किंवा आणखीन तबला वगैरे वाद्य वादन जे काही आहे ते त्याचं शास्त्र आहे, किंवा इतर फॅकल्टीज वेगवेगळे विषय आहेत, बायोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, अमुक आहे टमुक आहे, याचं शिक्षण देणारे जे असतात ते शिक्षक म्हणून ओळखले जातात. पण खऱ्या अर्थाने गुरु जे काही आहेत ते गुरु याचा अर्थ जीवांना आणि शिष्यांना परमार्थ मार्गामध्ये लावतात आणि भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा उपदेश करून त्याचं चित्त आकर्षित करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी देवाकडे त्याचं चित्त कसं वळेल या दृष्टीने प्रयत्न करतात. त्यांना गुरु असं म्हणतात. आणि मग सद्गुरु नेमकं काय करतात, तर गुरु हे अनेक असू शकतात पण सद्गुरु जे आहे ते मात्र एकच असतात. आणि ते सद्गुरु याचा अर्थ शिष्याचा अधिकार वाढला आणि तो दीक्षेस पात्र झाला तर परमात्म्याची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे होते. म्हणजे एक क्षण का होईना पण त्याला ती झलक जी काही आहे ती झलक त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून गुरु आणि सद्गुरु समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये आता गुरु लक्षण नावाचा जो समाज आपण पुढे पाहणार आहोत 5व्या दशकामध्ये तो येईल. आणि त्या 5व्या दशकामध्ये गुरु लक्षण समासामध्ये समर्थांनी 14 प्रकारचे गुरु दिलेले आहेत. तंत्र गुरु, मंत्र गुरु काय वगैरे वगैरे अशा पद्धतीने माता गुरु, पिता गुरु, कुलगुरु असे अनेक प्रकारचे गुरु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण खरे सद्गुरु जे काही असतात ते सद्गुरु विशेषत्वाने आपल्याला कशाचा त्या ठिकाणी की आत्मानुभव जो काही आहे तो आत्मानुभव आणून देणारे जे कोण असतात तर ते म्हणजे सद्गुरु असतात. आणि म्हणून सद्गुरु वेगळे आणि गुरु जे काही आहेत ते वेगळे आहेत. आता आपण प्रत्यक्ष बघतो की भगवान श्रीकृष्णांचे सुद्धा गुरु जे आहेत म्हणजे लौकिक शिक्षण देणारे गुरु जे आहेत ते सांदीपनी हे त्यांचे गुरु आहेत. पण भगवान गोपालकृष्णांचे आध्यात्मिक गुरु जे काही आहेत ते दुर्वास ऋषी आहे असं त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला भागवतामध्ये सापडतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये काय आहे तर फरक आहे.
आणि ही पादसेवन भक्ती जी काही आहे ती कशा पद्धतीने सद्गुरूंची कशी करायची, सद्गुरू नेमकं काय करतात, सद्गुरू कसे ओळखायचे, सद्गुरू कशा पद्धतीने तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात, हा सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार आपल्याला त्या ठिकाणी अध्यात्म शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आणि त्या अध्यात्मामध्येच खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात की अध्यात्म विद्या विद्यानाम, म्हणजे ही सगळ्यात श्रेष्ठ असलेली विद्या जर कोणती असेल तर ती म्हणजे अध्यात्म विद्या आहे. आणि ती अध्यात्म विद्या जे कोण आपल्याला त्या ठिकाणी काय तर त्याचं आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर एक त्यांच्या अनुग्रहामुळे किंवा त्यांच्या कृपेमुळे एक छोटीशी झलक जी काही आहे ती झलक सुद्धा शिष्याला त्या ठिकाणी काय होऊन जाते तर प्राप्त होऊन जाते. अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते त्या ठिकाणी काय तर सद्गुरू म्हणून म्हणवले जातात. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे ते महात्म्य अपरंपार अशा प्रकारचं आहे. आणि म्हणूनच बहुतांशी संतांनी सुद्धा सद्गुरूंविषयीचा उल्लेख आपल्या वाङ्मयामध्ये केलेला दिसतो. त्या तुकाराम महाराज एका ठिकाणी अशा पद्धतीने म्हणताना दिसतात की सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू शिवाय परमार्थ मार्गामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय तर मार्गदर्शन मिळू शकत नाही, आपली सोय होऊ शकत नाही. आणि म्हणून धरावे ते पाया आधी आधी, म्हणजे पाया आधी धरावे याचा अर्थ काय तर त्यांना पूर्णपणे शरण जावं हा त्याच्या त्या ठिकाणी त्यांना ते सांगायचं आहे. आता दुसरं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या ठिकाणी एका ठिकाणी उल्लेख करताना आपल्याला दिसतात. माऊली असं म्हणतात की सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण कधी. सद्गुरूंसारखे जर का आमचे पाठीराखे असतील तर बाकीच्या बाकीच्याची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सद्गुरू अत्यंत महत्वाचे ठरतात की ज्याला विशेषत्वाने या ठिकाणी संसार सागर तरुण जायचा आहे. आणि म्हणून समर्थांचीच एक ओवी इथे मला आठवते आहे की गडावरती श्रीधर स्वामींचा जो मठ आहे त्या श्रीधर स्वामींच्या मठाच्या वर श्रीधर स्वामींच्या फोटोच्या वर ती ओवी लावून ठेवलेली आहे. आणि ती ओवी अशा प्रकारची आहे की सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख सकळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सातत्याने काय आहे तर दुःख सकळ आहे. आणि ते दुःख किंवा सद्गुरू विण तळमळ, सतत तळमळ तळमळ, हे पाहिजे ते पाहिजे, ते नाही मिळालं तर त्याची तळमळ, ते नाही मिळालं तर त्याची तळमळ, म्हणजे या संसाराविषयीची तळमळ जी काही आहे ती आम्हाला चैन पडू देत नाही. आणि ती आम्हाला केवळ आणि केवळ दुःखाला ती कारणीभूत होते. आणि आम्हाला जर का आमचा जन्म सफळ करून घ्यायचा असेल तर त्या या ठिकाणी ते म्हणतात की सद्गुरू विण जन्म निर्फळ. सद्गुरू जर प्राप्त झाले नाही तर आमचा जन्म फुकट गेला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणूनच सद्गुरूंचं महात्म्य या पादसेवन भक्ती या समासामध्ये समर्थांनी महात्म्यही सांगितलं आणि त्यांची सेवा कशी करावी याचा देखील थोडासा उल्लेख जो काही आहे तो उल्लेख केलेला आपल्या लक्षात येतो. समर्थांनी आता पहिल्याच ओवीमध्ये ते म्हणतात की आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. चौथी भक्ती आता मी आपल्याला सांगतोय. पादसेवन तिची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सज्जती कारणे. आता ही ओवी महत्वाची आहे आणि महत्वाची एवढ्यासाठी आहे की सद्गुरूंची सेवा कशा कशा पद्धतीने करावी तर त्याचं वर्णन करत असताना ते म्हणत आहेत की पादसेवन तिची जाणावे, त्यालाच पादसेवन म्हणतात. की कशाला, काया वाचा मनोभावे. कायेने सुद्धा त्यांना शरण जायचंय, म्हणजे शरीर पूर्णपणे त्या ठिकाणी त्या शरीराने शरण जायचंय, मनाने सुद्धा शरण जायचंय आणि वाणीने सुद्धा निष्ठापूर्वक त्यांची चरण सेवा जी काही आहे ती सेवा केल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळू शकत नाही. आणि म्हणूनच सद्गती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गती कारणे सद्गुरूचे पाय सेवावे असं या ठिकाणी म्हणतात. आणि पाय सेवावे हा लाक्षणिक अर्थ त्यांनी दिलेला आहे. आणि तो लाक्षणिक अर्थ याचा अर्थ त्या ठिकाणी की प्रत्यक्ष श्री गुरूंना तसं पाहिलं
तर त्यांच्या पादसेवन म्हणजे त्यांच्या पायाची सेवा करण्याची त्यांना आवश्यकता नसते, पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिष्याची मात्र ती काय आहे तर गरज आहे. आणि शिष्याने त्यांच्या चरणावरती आपला देह जो काही आहे तो पूर्णपणे झोकून देता आला पाहिजे. त्याला काय तर त्या ठिकाणी साष्टांग दंडवत अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, की ज्याप्रमाणे एखादा दंड जो काही आहे, काठी जी काही आहे ती जर का आपण ती काठी अशी सोडून दिली तर ती पूर्णपणे सपशेल जमिनीला काय होऊन जाते, तर त्या ठिकाणी पूर्णपणे ती जमिनीला टेकते. अगदी त्याप्रमाणे पुन्हा मला सुद्धा त्या ठिकाणी ते सांगतायत की सद्गुरूंची सेवा जर का करायची असेल तर संशय रहित होऊन, संकोच न बाळगता आणि पूर्णपणे अहंकार रहित होऊन श्री गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. आणि असा जर का नमस्कार आम्ही साष्टांग नमस्कार श्री गुरूंना घातला तर श्री गुरूंना त्या शिष्याची काळजी जी काही आहे ती काळजी लागते आणि त्या हळूहळू त्या शिष्याला त्या ठिकाणी अध्यात्म मार्गामध्ये कशा पद्धतीने प्रगती करावी, कशा पद्धतीने साधन करावं, कुठलं साधन कोणत्या शिष्याला आवश्यक आहे, हा कुठपर्यंत योग पोचलेला आहे, याची मागच्या जन्मात कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने साधना झालेली आहे, आता याला कोणत्या प्रकारची साधनेची आवश्यकता आहे, हे सगळं श्रीगुरु जे काही आहेत ते श्रीगुरु जाणतात, सद्गुरु जाणतात. आणि सद्गुरु जाणून मग त्याला तशा तशा पद्धतीने उपदेश जो काही आहे तो उपदेश करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की उपदेश तैसा करू काय, अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा ज्याचा जसा जसा अधिकार हळूहळू का होईना पण वाढत जाईल तसा तसा त्या ठिकाणी मग उपदेश जो काही आहे तो सद्गुरु त्याला त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे त्यांनी की वास्तविक पाहता पूर्णपणे आपण शरीर, वाणी आणि मन हे पूर्ण काया, वाचा आणि मनोभावे, मग आता या तिन्ही यांनी काय करायचे आहे तर सद्गुरूंची सेवा करायची आहे. कायनी सेवा करणं हे प्रत्येकाच्याच प्रारब्धात असेल असं नाही, पण मनानी सेवा करणं किंवा वाचेनी सेवा करणं जे आहे ते मात्र निश्चितपणे प्रत्येक जण करू शकतो. कारण प्रत्यक्ष श्री गुरूंची भेट होऊन, श्री गुरूंचं मार्गदर्शन मिळून, श्री गुरूंच्या सहवासात राहणं जे काही आहे ते पुष्कळ शिष्यांच्या बाबतीत हे प्रारब्धानुसार ठरवू शकतं. म्हणून त्यांना प्रत्यक्ष सहवास कदाचित मिळेलच असं नाही सांगता येत आणि त्यामुळे प्रत्यक्ष सेवा घडेल असं नाही, परंतु मानसिक सेवा जी काही आहे बहुतांशी प्रत्येक संतांनी या बाबतीत खुलासे केलेले आहेत की मनाने सुद्धा मी नुसतं जर का अशी मनानेच काय केली तर कल्पना केली, म्हणून मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे असं समर्थ मानस पूजेच्या संदर्भामध्ये म्हणतात की त्या ठिकाणी मनाने जरी आपण कल्पना केली, श्री गुरूंची कल्पना केली, श्री गुरु झोपलेले आहेत आणि मी त्यांचे चरण कमल, श्री कमल जे काही आहे ते चरण कमल त्यांचे काय तर त्या ठिकाणी हळूहळू दाबते आहे वगैरे, अशा पद्धतीने जरी मनाने आम्ही त्यांची सेवा केली तरी ती निश्चितपणे श्री गुरूंपर्यंत जाऊन पोचते. म्हणजे जे जे आम्ही जशा जशा पद्धतीने आम्हाला थोड्या थोड्या वेळ असं मानस पूजा सुद्धा करता येते, मानस सेवा सुद्धा करता येते आणि ती मानस सेवा सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते. अशा अनेक दाखले जे काही आहेत त्या अनेक दाखले सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी संत चरित्रांमध्ये पाहायला मिळतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून काया वाचा मनाने, आणि मनाने सेवा करायची हा एक म्हणजे मानस पूजा करणं हा एक सेवेचा भाग आहे मनाने केलेल्या. दुसरा मानस सेवा जी काही आहे तर ती सुद्धा आपण अशा पद्धतीने मनाने कल्पून सुद्धा आपण ती पण सेवा करू शकतो. आणि मनाने सेवा करण्याचा तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर आपल्या मन मानेल तशी साधना न करता श्री गुरूंनी जशा पद्धतीने आपल्याला साधना सांगितली आहे, जशी साधना सांगितलेली आहे अगदी तशीच तंतोतंत त्याचं आज्ञा पालन मनाने सुद्धा करणं हे जे काही आहे तर हे आम्हाला त्या श्री गुरूंनी सांगितलेला समजा ग्रंथ काय एखाद्याला पंचदशी सांगितलेली असते आणि तो जर का शिष्य पंचदशी न वाचता तो दुसरं तिसरं ग्रंथ वाचत बसेल तर मनाने त्यांनी काय श्री गुरूंची आज्ञा पालन तो करत नाहीये, जे त्यांनी सांगितलं आहे ते करत नाहीये. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला जो श्री गुरूंचा कृपेचा लाभ व्हायला पाहिजे तसा लाभ त्याला मिळाला आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने काया वाचा त्यांनी जे जे काही वाणीने सुद्धा शास्त्र जे काही आहे, जे मला श्री गुरूंकडनं समजलेलं आहे, ते वाणीने समजलेलं शास्त्र मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं. कारण समर्थांनी म्हटलेलंच आहे एका ठिकाणी, जे जे आपण असी ठावे ते इतरासी शिकवावे. आपल्याला जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं तेवढं का होईना, पण इतरांपर्यंत आपण ते पोहोचवणं, इतरांना त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणं, हे सुद्धा काय आहे, तर ही सुद्धा वाचनाने केलेली सेवा आहे. तर आणि म्हणून काया वाचा मनोभावे असं जेव्हा ते म्हणतात, तर वाचनाने त्यांनी दिलेलं नाम घेणं ही सुद्धा काय आहे, तर त्यांची सेवा आहे, सद्गुरूंची सेवा आहे. की अखंड त्या ठिकाणी काय आहे, तर वाणी आपली कशासाठी झिजली पाहिजे, एक तर शास्त्र वचन किंवा संत वचन सातत्याने सांगण्यासाठी, समजावून घेण्यासाठी, आणि जे काही आपल्याला कळलेलं आहे तशा पद्धतीने शास्त्रानुसार किंवा संत वचनानुसार आपण जे बोलणं आहे ते वाणीची सेवा आहे. आणि तशी वाणीची सेवा सुद्धा आम्हाला करता आली पाहिजे. सातत्याने त्यांनी दिलेलं नाम सुद्धा आम्हाला घेता आलं पाहिजे. मागच्याच वेळेस आपण नामस्मरणाचा समास पाहिलेला आहे, आणि त्यामुळे तो एक वाणीला सुद्धा आपल्या अशा पद्धतीचा चाळा आपल्याला लावून घेता आला पाहिजे. आणि तो चाळा जर का आम्ही लावून घेतला की येता जाता उठता बसता सातत्याने नाम तर घ्यायचंच आहे, पण बैठकीच्या नामाला तर आणखीनच अधिक महत्व जे काही आहे ते संतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून या इथे जे म्हणतायत की अशा पद्धतीने कायेनी पण सेवा करता आली पाहिजे. आणि विशेष करून सद्गुरूंना जे जे काही आवश्यक आहे ते त्या आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणं. त्यांना खरंच त्या गोष्टीची आवश्यकता आहे, आणि तशी आवश्यकता असल्यावर मग आपण त्यांना काय, तर तशी ती गोष्ट त्यांनी न मागण्याच्या पूर्वीच आपल्याला जर का ती पुरवता आली, किंवा ते आपल्याला त्या ठिकाणी कळलं की अरे यांना आता काय हवंय, आणि केवळ त्यांच्या हालचालींवरून किंवा केवळ त्यांच्या देहबोलीवरून आपल्याला ते कळू शकतं, आपण जेव्हा प्रत्यक्ष सहवासात असतो तेव्हा. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांच्या सहवासात असतो तेव्हा त्यांना त्या ठिकाणी त्यांना जे जे हवं आहे ते त्यांना न मागता आधीच नेऊन देणं, याला उत्तम शिष्य असं म्हटलेलं आहे. आणि जो सांगितल्यावर नेऊन देतो त्याला मध्यम शिष्य म्हटलेला आहे. आणि जो सांगितल्यावरही पण दिरंगाई करतो त्याला अधम शिष्य अशा पद्धतीने म्हटलेला आहे. आता आपण स्वतःला तपासून पाहायचं आहे की आपण अधम आहोत, उत्तम आहोत, का मध्यम आहोत, का अधम कनिष्ठ आहोत, काय आहोत आपण, हे आपण आपल्यालाच तपासून त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि उत्तरोत्तर आपली कशा पद्धतीने प्रगती होत जाईल या दृष्टीने आपण उत्तम शिष्य कशा पद्धतीने होऊ आणि उत्तम प्रकारे त्यांची कशा प्रकारे सेवा करू शकू, याचा विचार जो काही आहे याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सतत आपलं तन मन आणि धन जे काही आहे ते काय आपल्याला झिजवता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा आम्ही श्री गुरूंसाठी ते झिजवतो तर तेव्हाच खऱ्या अर्थाने श्री गुरु काय होतात तर प्रसन्न होतात. आणि म्हणून मग श्री गुरूंना आपल्याला प्रश्न सुद्धा कोणते विचारायचे हेही कळलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनां तत्वदर्शिना. भगवद्गीता असं आपल्याला सांगते, तद्विधी प्रणिपाते, सातत्याने त्यांना साष्टांग नमस्कार करून शरणागत पूर्णपणे होऊन परिप्रश्नेन सेवया, आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या कल्याणाचे काय नेमके प्रश्न विचारावे हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि हे कळून त्यांना त्या ठिकाणी का आपला मी म्हणजे खरा कोण आहे, जीवाचं खरं स्वरूप काय आहे, जगताचं खरं स्वरूप काय आहे, जगदीश्वर नेमका कोण आहे, त्या जगदीश्वराचा आणि जीवाचा काय संबंध आहे, माझं खरं मूळचं स्वरूप काय आहे, अशा प्रकारचे हे जे काही प्रश्न आहेत त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेऊन मग अशा या ज्ञानी ब्रह्मज्ञानी माणसाला म्हणजे सद्गुरूंना जे काही आहे ते विचारलं पाहिजे. आणि असं विचारून म्हणजे तिथे प्रापंचिक प्रश्न विचारता उपयोगाचे नाहीत आणि प्रापंचिक प्रश्नांना ते फारशी किंमत सुद्धा देत नाही. एखाद्या वेळेस एखाद्याला फार गरज असेल तर एखादा प्रश्न ते त्याचं उत्तर देतील सुद्धा, पण खऱ्या अर्थाने तो म्हणजे शिष्यानी प्रश्न विचारायचे झाले तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारावे
याचा सुद्धा खुलासा जो काही आहे तो संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे ते महात्म्य, कारण त्यांच्याशिवाय ज्या वेळेस मी आपलं जन्ममरण निरसावया म्हणत आहेत समर्थ, तिसऱ्या ओळीमध्ये असं म्हणतात की या नाव पादसेवन सद्गुरु पदी अनन्यपण, त्या ठिकाणी अनन्य शरणागती जी काही आहे ती अनन्य शरणागती की तुमच्याशिवाय मला आता दुसरं तिसरं यातनं कोणीही तारणार नाही. तुम्ही आणि तुम्हीच केवळ मला यातनं काय करू शकता तर तारून नेऊ शकता. आणि म्हणून पूर्णपणे त्यांना शरणागत होणं, पूर्णपणे त्यांच्या वरती निष्ठा असणं, हे जे काही आहे तेच आम्हाला मग आमच्या जन्ममरणाच्या या चक्रातून, येरझारीतून खऱ्या अर्थाने कोण सोडवू शकतात तर सद्गुरू सोडवू शकतात. आणि सद्गुरू ते सोडवत असल्यामुळे जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांना मग अनन्यतेने, निष्ठेने, अतिशय श्रद्धेने आम्हाला काय करता आलं पाहिजे तर शरण जाता आलं पाहिजे. आणि तसं शरण गेलं तरच त्या ठिकाणी समर्थ पुढच्या ओळीमध्ये लगेच म्हणतात की सद्गुरु कृपेविण काही भवत तरण पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं की आपली या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका व्हावी अशी ज्याच्या अंतःकरणात तळमळ निर्माण झालेली असेल. खरी तळमळ जी काही आहे ती तळमळ महत्वाची आहे. आणि ती तळमळ जर का खऱ्या अर्थाने निर्माण झालेली असेल तरच त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा जी झाल्याशिवाय काय होणार नाही. तर हा संसार सागर आपल्याला तरुण जाता येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तत्परतेने आपल्या अंतःकरणामध्ये त्यांची सेवा करण्याची तत्परता जी काही ती अत्यंत आवश्यक आहे. अजिबात सुद्धा तिथे दिरंगाई होता उपयोगाची नाही. आणि खरी ही जी काही विद्या आहे अध्यात्म विद्या, ज्याला भगवद्गीतेने सुद्धा राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम अशा पद्धतीने म्हटलेलं आहे की ही विद्या कशा प्रकारची आहे तर त्या ठिकाणी अत्यंत राजविद्या आहे, राजगुह्य आहे. आणि ती सहजासहजी कोणाला सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. केवळ पुस्तकं, अध्यात्माचे पुस्तकं वाचून ती प्राप्त होणार नाही, तर केवळ आणि केवळ श्री गुरूंच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळेच ती काय होऊ शकते तर प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी संपूर्णपणे अनन्यतेने शरण जाणं अत्यंत महत्वाचं आहे. की काकांचं एक वाक्य आहे की आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून, म्हणजे बुद्धीच्या बळाच्या गाढवावर बसून अध्यात्म आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपली बुद्धी आपण सद्गुरूंच्या चरणी गहाणच टाकता आली पाहिजे. आणि जोपर्यंत ती बुद्धी मला असं वाटतं याला काही सुद्धा महत्व नाही, त्यांचं काय म्हणणं आहे, सद्गुरू काय म्हणतात, त्यांनी मला कुठली साधना दिलेली आहे आणि कुठल्या साधने बरच मग मला भर त्यांनी द्यायला सांगितलेला आहे, हा सगळा विचार जो काही आहे तो विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून आणि काय करतात तर सद्वस्तू दाखवी सद्गुरू. खरं पाहिलं असता सद्गुरू जे आहेत ते नेमकं काय करतात तर आम्हाला सद्वस्तू दाखवतात. म्हणजे जी परब्रह्म जे काही आहे ते जणू काही आम्हाला त्याचं तळ हातात त्या आवळ्याप्रमाणे दर्शन, जसं तळ हातावरला आवळा जो काही आहे तो आम्ही काय करू शकतो तर प्रत्यक्ष अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. अगदी त्याप्रमाणे तो अनुभव जो काही आहे तो अनुभव आम्हाला सद्गुरू जे आहे, सद्वस्तू याचा अर्थ परब्रह्म नावाचं तत्व, हे परब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते तळहातावरील आवळ्याप्रमाणे सद्गुरू आम्हाला त्याचं दर्शन घडवतात. म्हणजे प्रत्यक्ष त्याचं दर्शन जे आहे, अपरोक्ष ज्ञान जे काही आहे ते त्यांच्या कृपेनेच होतं. परोक्ष ज्ञान हे अध्यात्म ग्रंथ वाचून परोक्ष ज्ञान होईल, शब्द पांडित्य आपल्याला खूप सांगता येईल, पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे ते अपरोक्ष ज्ञान मात्र आम्हाला त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. आणि म्हणून इथे त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की सद्वस्तू दाखवी सद्गुरू. एक वेळ थोडीस का होईना पण ते आम्हाला काय देऊन देतात तर तशा पद्धतीने त्याचा किंचितसा का होईना एक सेकंदभर, क्षणभर अशा प्रकारचा अनुभव ते आम्हाला देतात. आणि मग त्याच्यावर सातत्याने आम्हाला त्या सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरीबाणे
त्या ठिकाणी ते म्हणतात की सातत्याने सारासार विचार जो काही आहे तो सारासार विचार श्री गुरु जे काही आहेत ते आम्हाला सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या संदर्भात अतिशय छान ओवी, या 5व्या ओवीच्या संदर्भातच माऊलींची सुद्धा ज्ञानेश्वरीची ओवी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. हे खऱ्या अर्थाने श्री गुरु काय करतात, मज हृदयी सद्गुरु. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या संदर्भात म्हणत आहेत की माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरु जे काही आहेत ते काय आहेत तर पूर्णपणे निष्ठेने ते ठसलेले आहेत. आणि जेणे तारिला हा संसार गुरु, त्यांनीच हा संसार पूर जो काही आहे काय या पुरातून मला तारून नेलेला आहे. आणि म्हणून आणि कशाच्या बळावर तारून नेलेला आहे तर त्यांनी मला जो काही विवेक माझ्या अंतःकरणामध्ये काय केला तर विवेक जागृत केला. आणि तो जागृत माझ्या अंतःकरणात त्यांनी विवेक जागृत केला, ज्ञान जागृत केलं. आणि मला खऱ्या अर्थाने सार काय आणि असार काय याविषयीचं हळूहळू का होईना पण ज्ञान जे काही आहे ते कोणाकडनं मिळतं तर सद्गुरु सातत्याने तुम्हा आम्हाला सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. खरं निर्गुण जे काही आहे काय त्रिगुण जे आहे ते कसं आहे, हे संपूर्ण जगत जे आहे ते संपूर्ण जगत हे त्रिगुणांनी व्यापलेलं आहे. त्रिगुणांनी व्यापलेलं असल्यामुळे हे संपूर्ण जगत काय आहे तर हे असार आहे, मिथ्या आहे, परिवर्तनशील आहे, काय म्हणजे कायम टिकून राहणार नाही. आणि म्हणून ते काय कसं आहे तर ते असार म्हणून म्हटलेलं आहे. आणि निर्गुण ते सार, पण त्याच्या पाठीमागे असलेलं जे तत्व आहे अधिष्ठान रूपाने असलेलं तत्व, ते अधिष्ठान रूपाने असलेलं तत्व मात्र कसं आहे तर ते सार आहे, ते निर्गुण आहे. आणि असा विचार जो काही आहे तो आपल्याला नेमकं कोण समजावून सांगतं तर सातत्याने श्रीगुरु जे काही आहे तर ते श्रीगुरु तुम्हा मला ते समजावून सांगतात, सार काय आणि असार काय. समर्थांच्या तर दासबोधामध्ये अनेक अशा प्रकारच्या उभ्या साराच्या संदर्भातल्या उभ्या बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, ते जे असतची असेल त्याची सार. काय म्हणतात ते तर दिसेल ते नासेल, प्रत्येक दिसणारी गोष्ट जी काही आहे, भासणारी गोष्ट जी काही आहे ती कशी आहे, ती त्या ठिकाणी नासणारी आहे, येणारी आणि जाणारी आहे. आणि येणारी जाणारी जे जी काही असतं ते काय असतं सगळं तर ते असार असतं. आणि जे त्या ठिकाणी ज्याच्या सत्तेवरती येत आहे आणि जात आहे, वास्तविक पाहता त्या ठिकाणी अगदी सूक्ष्म विचार जर का करायचा झाला तर माझ्या मनात येणारे विचार सुद्धा जे काही आहे ते येतात आणि जातात. ते मन सुद्धा कधीतरी असतं आणि कधीतरी नसतं. गाढ झोपेमध्ये मन असतं का हो, नसतं मन. आणि त्यामुळे गाढ झोपेत ते मन नसल्यामुळे मन सुद्धा कशात मोडतं वास्तविक पाहता ते सुद्धा आसारामध्येच मोडतं. ते येणारे आणि जाणारे विचार सुद्धा जे काही आहेत, परमपूज्य डॉक्टर काका खूप छान दृष्टांत देतात. ते असं म्हणतात की रस्त्यावरनं सारख्या गाड्या ये जा करत असतात. आता गाड्या ज्या काही आहेत त्या येतात आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पण तो रस्ता जो काही आहे त्या दृष्टांतासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा की पण तो रस्ता जो काही आहे तो स्थिर आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे म्हणजे या ज्या गाड्या येणं आणि जाणं चाललेलं आहे ते कोणाच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे तर रस्त्याच्या अधिष्ठानावरती ते चाललेलं आहे. रस्ता स्थिर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या गाड्यांची ये जा चाललेली आहे. अगदी त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये येणारे विचार सुद्धा जे काही आहेत ते येणारे आणि जाणारे आहेत. आणि जे जे येणारं आणि जाणारं असतं ते कसं आहे तर ते माईक असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की वास्तविक पाहता माझं मन बुद्धी हे सगळं जे काही आहे हे सगळं सुद्धा कसं आहे तर हे असारच आपल्याला, म्हणजे नुसतं हे जग म्हणून नाही चालणार, हा देह म्हणूनही नुसतं नाही चालणार. तर हा सूक्ष्म देह सुद्धा कसा झाला तो सुद्धा खरं पाहिलं असता असारच आहे, कारण तो कायम टिकणारा नाही. जे सूक्ष्म देह सुद्धा मन बुद्धी चित्त अहंकार हे जे काही सूक्ष्म देहाचे घटक आहेत हे सूक्ष्म देहाचे घटक सुद्धा येणारे आणि जाणारे असतात. आणि म्हणजे कधीतरी मन असतं कधीतरी नसतं.
कधीतरी बुद्धी असते, कधीतरी ती नसते. म्हणजे याही दृष्टीने विचार केला तर म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकराचार्यांचं आपल्याला अष्टक माहिती आहे की मनोबुद्धी हंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. नेमकं काय करतात त्या ठिकाणी तर सद्गुरु जे काही आहे तर अशा प्रकारचा सारासार विचार जो काही आहे तो सारासार विचार तुमच्या आमच्या अंतःकरणात सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न करतात. अगदी साध्या भाषेत जर का त्यालाच म्हणायचं झालं तर आपण टिकाऊ आणि टाकाऊ. आता टिकाऊ काय आहे आणि टाकाऊ काय आहे. सातत्याने जे सतत टिकून आहे ते काय आहे त्या ठिकाणी ते सार आहे जे सतत टिकून आहे. अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते सतत शाश्वत स्वरूपाने ते कसं आहे तर टिकून आहे. आणि टाकाऊ काय आहे मग त्याच्यावर जे जे काही भासताय वाटताय जाणवताय आपल्याला त्या ठिकाणी तर ते सगळं काय आहे मग ते दिसतंय वाटतंय ऐकायला येत आहे चव कळते आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांचे जे जे विषय आहेत ते सगळे काय तर ते त्या ठिकाणी ते बदलणारे आहेत ते. आणि म्हणून जे जे बदलणार असतं ते त्या म्हणजे ज्याला ज्याला स्थिती आहे ज्याला ज्याला उत्पत्ती आहे ज्याला ज्याला स्थिती आहे आणि ज्याचा कालांतराने नाश आहे असं जे काही आहे ते सगळं कसं आहे मग तर ते टाकाऊ आहे किंवा त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये त्यांनी काय मिथ्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरु कृपेशिवाय आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा सारासार विचार सुद्धा कळत नाही. आणि तो सारासार विचार कळून घ्यायचा असेल तर सातत्याने आम्हाला काय आणि परब्रह्माचा निर्धारू अंतरीबाणे एकदम तो परब्रह्माचा निर्धार जो काही आहे नाही ते तत्व 100% आहे आणि आहेच की जे मला दिसत नाहीये वास्तविक पाहता जे माझ्या अनुभवाला येत नाहीये ते काय आहे ते मात्र त्या ठिकाणी की जे माझ्या अनुभवाला येत नाही जे मला दिसत नाही ते आहे म्हणायचं. आणि जे मला प्रत्यक्ष दिसताय भासताय वाटताय जाणवताय ज्याचं मी काय अनुभव घेते आहे तर ह्या सगळ्या काही जगतातल्या ज्या काही म्हणजे देहादी जगतातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मात्र कशा झाल्या तर त्या ठिकाणी की जे दिसत आहे ते काय आहे ते नाशिवंत आहे. आणि जे दिसत नाही आहे सध्या माझ्यासाठी कसं होऊन बसलाय ते अलक्ष होऊन बसलेलं आहे. पण हळूहळू जर का मी ती त्या ठिकाणी साधना केली तशा पद्धतीने सारासार विचार केला साराला पकडून ठेवण्याचा सातत्याने त्या अनुसंधानात राहिले किंवा त्याचा निधिध्यास जेव्हा मला लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने व परब्रह्म नावाचं तत्व मला काय त्या ठिकाणी जरी आता ते अनुभवायला येत नसलं तरी सुद्धा 100% ते आहे अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय होणं अत्यंत आवश्यक असतं. तो बुद्धीचा निश्चय कारण माऊलींची सुद्धा त्या संदर्भामध्ये ओवी आहे. माऊली असं म्हणतात बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. मग खऱ्या अर्थाने बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय त्या ठिकाणी आत्मज्ञान जे काही आहे त्याचा अनुभव येणार नाही. आणि तो अनुभव येण्यासाठी सातत्याने मला त्या ठिकाणी काय करावं लागेल तर अशा पद्धतीने सद्गुरूंचं विचार जो काही आहे तो मला समजावून घ्यावा लागेल. आणि आपल्या स्वरूपाचा निश्चय करून देण्याची क्षमता कोणामध्ये असते तर सद्गुरूंमध्ये असते. आणि म्हणून ते सद्गुरू परब्रह्माचा निश्चय त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला करून देतात. आणि तो निश्चय हळूहळू आमचा पक्का व्हायला लागतो 100% व्हायला लागतो. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे इथे की वास्तविक पाहता जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि बनास तेही भासेना. आता जो आपण आता विचार केला की जे 5 ज्ञानेंद्रिय अंतःकरण वगैरेंनी जे ब्रह्म अनुभवाला येत नाही ते मात्र त्या ठिकाणी संग त्यागे विण येना अनुभवाचे. ते म्हणतात की जोपर्यंत देह आणि देहादी जगताचा मी आणि माझेपणाचा जो संग तुमच्या आमच्या अंतःकरणात सातत्याने काय झालेला आहे तर चिकटून राहिलेला आहे. इतका चिकटलेला आहे की मी आणि माझं याच्याशिवाय आम्हाला दुसरं तिसरं काय त्या ठिकाणी काही बोलताच येत नाही किंवा काही आम्हाला तो विचार जो काही आहे तो सतत माझ्या अंतःकरणात कुठला असतो तर संग चाललेला असतो त्याचा त्या विचारांचा की मी आणि माझं हे जगत जे आहे त्या जगताचा खरी विचार असतो नाही तर मी आणि माझ्याचा खरी विचार असतो.
आणि हा संघ सोडल्याशिवाय हे ब्रह्म जे काही आहे ते ब्रह्मतत्व हे अनुभवाला येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की वास्तविक पाहता अशा पद्धतीने अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी आसीच भासे येरा कथा गोवी. अशा पद्धतीने या 6व्या ओळीमध्ये 7व्या ओळीमध्ये ते अशा पद्धतीने सांगतात की वास्तविक पाहता ज्याला त्या ब्रह्माचा अनुभव येऊन गेलेला आहे किंवा त्या ठिकाणी तर त्याला वेगळं त्याच्या अंतःकरणात त्याग करण्यासाठी कुठले संघाचे पदार्थ उरतच नाही. म्हणजे त्याचा पूर्णपणे संघ जो काही आहे, एक संघ असतो आणि एक सहवास असतो बरं का. आपण सातत्याने जे मनातून विचार केलेला असतो त्याला संघ म्हणायचं. समर्थांची ओवी आहे ना या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी मनाच्या श्लोकात सुद्धा समर्थांनी सांगितलेलंच आहे की मना संघ सोडू न द्या, मना सर्व संघ सोडून द्यावा असं समर्थ त्या ठिकाणी मनाच्या श्लोकात सुद्धा म्हणतात. किंवा त्या ठिकाणी सांडून रामा आनंद घन, जयाचे मनी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंकतासी. ज्याच्या अंतःकरणात विषयाचा संघ आहे म्हणजे विषयाचा विचार अंतःकरणामध्ये सातत्याने देहादी विषयाचा, मी आणि माझ्या विषयांचा जो अशा पद्धतीने विचार सुरू आहे तो काय आहे, तो संघ आहे. वास्तविक पाहता त्या ठिकाणी मी नेहमी उदाहरण देते की ही जेव्हा लग्न झालेली मुलगी घरामध्ये येते, सून म्हणून आपल्या घरामध्ये येते, तेव्हा तिला आपल्या म्हणजे सासरच्या मंडळींचा सहवास असतो. तिचा काय असतो तिला त्या ठिकाणी सासरची मंडळी देहानी तिच्या आजूबाजूला असतात म्हणजे तिला काय असतो सासरच्या मंडळींचा सहवास असतो. पण मनाने तिला संघ कशाचा असतो तर मनाने तिला संघ जो काही असतो तो मात्र की सासूबाई ही अशी भाजी करतात पण माझी आई आहे ना ही अशी भाजी नाही करत, माझ्या आईच्या हातची भाजी जास्त छान लागते, माझ्या आईची करण्याची पद्धत काही वेगळीच आहे. म्हणजे तिच्या अंतःकरणामध्ये संघ कोणाचा चाललेला आहे, ती देहाने सासूरवाडी आहे पण मनाने ती सातत्याने कुठे आहे तर मनाने ती तिच्या आईच्या संघामध्ये अडकलेली आहे. आता अशा पद्धतीने हा संघ जो काही आहे म्हणून संघ आणि सहवास हे दोन त्या ठिकाणी काय आहे तर संघ जो असतो तो मनाने केलेल्या विचारांचा असतो आणि सहवास जो असतो तो देहाचा असतो. म्हणून सहवासापेक्षा सुद्धा संघ अधिक सूक्ष्म आहे आणि हा संघच आम्हाला जो सातत्याने आम्ही अशा पद्धतीने हा संघ मनातल्या मनात आपल्या चाललेला असतो तो संघ आम्हाला हळूहळू कमी करत करत तो संघ सुरुवातीला आम्हाला देवाचा धरावा लागेल, शास्त्राचा धरावा लागेल. शास्त्र या संदर्भात काय म्हणतं तो विचार आम्हाला करावा लागेल. संत वचन या संदर्भात काय बोलतात, संत आम्हाला काय या संदर्भामध्ये सांगतात तर तो संघ सुरुवातीला आम्हाला धरावा लागेल. तो जो काही संतांनी दिलेल्या वचनांचा किंवा शास्त्र वचनाचा किंवा सद्गुरु उपदेशाचा जो काही विचार आहे तो मनाने सुरुवातीला धरून ठेवणं आणि धरता 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 एक दिवस त्या ठिकाणी तो सुद्धा आमचा सुटून गेला पाहिजे, इतकी सहजता त्या सगळ्या गोष्टीला आली पाहिजे. आणि तेव्हाच कुठे खऱ्या अर्थाने म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की अनुभव घेता संघ त्याग नसे, म्हणजे त्या ठिकाणी संघाचा त्याग सुद्धा करावा लागत नाही, तो आपोआपच संघाचा त्याग जो काही आहे तिथे होऊनच गेलेला असतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी ब्रह्माचा अनुभव आलेला असतो त्यावेळेस. आणि मग ते म्हणतात की संघ त्यागे अनुभव न दिसे, पण संघ त्याग जोपर्यंत झालेला नाही तोपर्यंत अनुभवाला ती ब्रह्म नावाची वस्तू म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे, आत्मा नावाचं तत्व जे काही आहे ते मात्र अनुभवायला येत नाही. आता हे जे काही मी सांगतो आहे हे सगळं अनुभवी अशीच भासे येरा गथा गोवी. आता हे जरा गौड बंगाल वाटेल आपल्या सगळ्यांना, परंतु ते समर्थ असं म्हणतात की जो अनुभवी आहे त्यालाच या सगळ्या गोष्टी कळतील. पण त्या ठिकाणी ज्याला त्याचा किंचित सुद्धा काय अनुभव नाही किंवा किमान नेताना परोक्ष ज्ञान सुद्धा त्याच्याजवळ नाही, त्याला हे अतिशय काय वाटेल की हे किचकट आहे असं वाटेल. वास्तविक पाहता त्या ठिकाणी समर्थ आपल्याला अशा पद्धतीने
या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत सद्गुरू कोण समजावून सांगतं हे तर सद्गुरू जे काही आहेत ते समजावून सांगतात. आणि म्हणून त्यासाठी हे सगळे शब्द जे काही 7व्या 8व्या ओवीमध्ये वापरलेले आहेत ना ते सगळे शब्द एकाच दृष्टीने त्यांनी वापरलेले आहेत. म्हणजे संगत्याग म्हणा किंवा निवेदन म्हणा, विदेह स्थिती म्हणा, अलिप्तपण म्हणा किंवा सहज स्थिती किंवा उन्मनी किंवा विज्ञान. आता हे सगळे शब्द जे काही आहेत ते एका कशापुरते वापरलेले आहेत तर ब्रह्मानुभवाच्या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी त्यांनी हे सगळे शब्द जे काही आहेत ते वापरलेले आहेत की ज्याला त्या ठिकाणी ज्याचं पूर्णपणे जीव कशामध्ये विलीन होऊन गेलेला आहे तर आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन गेलेला. म्हणजे जीव हा राहिलाच नाही तर हा तो जीवच काय झाला तो जीवभाव नष्ट झाला, देहात्मभाव सुद्धा नष्ट झाला. आणि काय त्याच्या आतमध्ये काय प्रगट झालेला आहे तर आत्मभाव जो काही प्रगट झालेला आहे तर या सगळ्यांना ही अशा पद्धतीची सगळी ही जी काही नावं आहेत ती एकाच अर्थाने म्हणून वापरलेली आहेत. आणि या दृष्टिकोनातून हळूहळू का होईना पण हे सगळं आम्हाला कोण समजावून सांगतं तर सद्गुरू समजावून सांगतात. आणि सद्गुरूंशिवाय त्या ठिकाणी आम्हाला हे कळणं सुद्धा शक्य नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे माऊली सुद्धा एका ठिकाणी अशा पद्धतीने म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ते म्हणतात की ज्याप्रमाणे मुळाला पाणी घातलं तर आपोआपच त्या झाडाच्या शाखा पल्लव पानं वगैरे जी काही आहेत फांद्या ज्या काही आहेत त्या काय होतात तर बहरायला लागतात. अगदी त्याचप्रमाणे म्हणून ज्याला या संसार सागरातनं तरुण जायचं आहे, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी किंबहुना निरतिशय सुखाची प्राप्ती म्हणजेच त्या निरपेक्ष आनंदाची प्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे म्हणून जाणते निगुण त्यांनी काय केलं पाहिजे तर गुरूंना भजलं पाहिजे. आणि गुरूंना भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या ठिकाणी त्याचे सुद्धा समर्थांनी आत्ता दासबोधामध्ये सुद्धा अनेक प्रकारे ओव्यांच्या माध्यमातून ते तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते आम्हाला सांगताना त्या ठिकाणी ते असं म्हणतात की खऱ्या अर्थाने की 22व्या ओळीमध्ये एकदम थोडीशी उडी मारते आहे की 22व्या ओळीमध्ये म्हणतात सेवावे सद्गुरूचे चरण यानाव पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण तेही निरूपले. या आता पर्यंत अशा पद्धतीने मग सद्गुरूंचे पाय कशासाठी सेवायचे आहेत तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे जे काही आम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे आणि जाणून घेऊन अनुभवात त्याचं रूपांतर करायचं आहे त्यासाठी सद्गुरूंचं पाय सेवन करणं किंवा त्यांची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. समर्थन परमपूज्य डॉक्टर काकांचं जे आपल्या सगळ्यांकडे एक कॅलेंडर आहे बघा, त्या कॅलेंडरवरती त्यांनी सांगितलेलं आहे खूप छान पद्धतीने की तयांची गावी वचने, तयांची करावी भजने, तयांची वाचावी वचने ग्रंथी नाना. आता काय म्हणताय ते सद्गुरूंचं भजन करायचं किंवा सद्गुरूंचं सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर ते त्या ठिकाणी म्हणतात की त्या सद्गुरूंची गावी वचने सातत्याने त्यांनी जी काही वचन सांगितलेली असतील ती एक तर भजनाच्या माध्यमातून तरी गावी, सांगण्याच्या माध्यमातून तरी गावी, तयाची करावी भजने, त्यांची भजनं आम्हाला सुद्धा काय करता आलं पाहिजे तर त्या ठिकाणी रचता यावी किंवा तशा पद्धतीने आपण त्याची रचना करावी, त्यांची भजनं आपण म्हणावी, त्यांचं स्तुतिगान करावं आणि संतांची वाचावी वचने ग्रंथी नाना. आणि त्यांनी सांगितलेल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या कितीतरी ग्रंथ आहेत, 70च्या वर डॉक्टर काकांचे ग्रंथ आहेत आणि 70च्या वर त्यांचे ग्रंथ असल्यामुळे खरं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वाङ्मयामध्ये जाण्याची आवश्यकताच नाही, इतकं विपुल वाङ्मय डॉक्टर काकांनी सुद्धा काय केलेलं आहे तर लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून सातत्याने त्यांची वाचावी वचने, सतत आम्हाला त्यांची वचनं जी काही आहेत ती वाचता आली पाहिजेत. वेगवेगळ्या ग्रंथ जे काही त्यांनी ग्रंथ संपदा लिहून ठेवलेली आहे एवढी मोठी, त्या ग्रंथ संपदेतून त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार त्यांनी काय तर सूक्ष्मतेने लिहून ठेवलेले आहेत. किंवा आणखीन एका ठिकाणी
काकांच्याच कॅलेंडरमध्ये ते ओवी अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते की काका असं म्हणतात, तया जाणावे धरावे सेवावे. त्यांनाच जाणून घ्यावं, त्यांनाच धरावं, त्यांना घट्ट पकडून ठेवावं, म्हणजे त्यांचे विचार घट्ट अंतःकरणामध्ये काय करावे तर धरून ठेवावे. तया सेवावे, तया जाणावे धरावे सेवावे, तयाचे सर्व ऐकावे. त्यांचं सगळं काही काय करत जावं तर ऐकत जावं. आणि त्याचबरोबर साधनापंथी चालावे आयुष्यामध्ये सातत्याने साधना पंथावरती त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता हा मार्ग जो काही आहे हा असा मार्ग आपल्याला काय तर इथे त्यांनी म्हटलंय की पक्षी उडून जातो, त्या पक्षाचा मार्ग आपल्याला सांगता येतो का? किंवा पाण्यातनं एखादं काय जहाज जातं, त्या पाण्याचा मार्ग तरी दाखवता येतो का? हे जसं दाखवता येत नाही तशा पद्धतीने त्या वास्तविक पाहता अत्यंत गुह्य असलेलं ज्ञान जे काही आहे, प्रगट वसुनी नसे गोप्य असुनी भासे, भासा भासापासून अनारिसे गुरुगम्य मार्ग. आता अशा पद्धतीने हा श्री गुरूंनी सांगितलेला मार्ग जो काही आहे तो मार्ग अत्यंत गुप्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी वास्तविक पाहता मला तो कळला असं म्हटलेल्यालाही तो कळत नाही, आणि नाही कळला असं म्हटलेल्यालाही पण त्या ठिकाणी त्या केनोपनिषदामध्ये अशा प्रकारचे हे उल्लेख आलेले आहे की जो म्हणतो की मला काय ते त्या ठिकाणी मी अनुभवलं, म्हणजे त्यांनी ते अनुभवलं नाहीये. आणि जो म्हणतो की मला काहीच त्यातलं कळत नाही, तर त्याला कदाचित शक्यता आहे काहीतरी त्यांनी जाणलेलं असण्याची. आणि म्हणून ही गुरुगम्य हा मार्ग जो काही आहे, म्हणजे गुरूंनी सांगितलेला हा जो गुप्त असलेला असा हा जो काही अनुभव आहे, तो अनुभव असा कोणालाही सांगता येत नाही. त्या ठिकाणी ज्याचा त्यालाच तो काय करू शकतो, तर त्याला तो त्या ठिकाणी श्री गुरूंच्या कृपेमुळेच त्या ठिकाणी तो अनुभवायला येऊ शकतो. पण अनुभव आलेला असताना त्या ठिकाणी मला अनुभव आला असं मात्र तो बोलू शकत नाही, कारण सगळ्या वाणी ज्या काही आहेत त्याच्या काय झालेल्या असतात तर लीन झालेल्या असतात. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो काही अनुभव आहे तर हा मार्ग होय अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहू जाता लक्ष वेना. की ब्रह्मानुभव ही एक काय आहे तर ते म्हणतात अंतरयात्रा आहे, आणि ती अंतरयात्रा असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्याविषयी काही सुद्धा बोलता येत नाही. त्या ब्रह्माला सोडून सगळं जे काही आहे ते कसं आहे तर पूर्व पक्ष आहे, म्हणजेच अनात्म वस्तू त्या सगळ्या आहेत. आणि त्या सगळ्या अनात्म वस्तूंचा आणि म्हणून सातत्याने आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक किंवा सारासार विवेक जो काही आहे तो श्री गुरु समजावून सांगतात की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की हा अशा पद्धतीने जेथे सर्वही पूर्व पक्ष अनात्म वस्तू ज्या काही आहेत त्या सगळ्या त्यांचा काय करावा लागतो तर निराशच करावा लागतो. एक 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 स्थूल देहाचा निराश, मग सूक्ष्म देहाचा निराश, आणि मग कारण देहाचा निराश, आणि वास्तविक पाहता महाकारण देह सुद्धा तिथे संपूर्णच जावा लागतो. कारण महाकारण देहामध्ये सुद्धा पुन्हा मी तो आहे अशा प्रकारचे शब्द जर का शिल्लकच राहत असतील तर वास्तविक पाहता ते शब्द ज्या अर्थी शिल्लक आहे आणि शब्द हा ज्या अर्थी आकाशाचा गुण आहे त्या अर्थी त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने अनुभव नाही. अशा पद्धतीने ते आम्हाला काय सांगतात तो ओळखायला शिकवतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याचं काय करता येत नाही तर ब्रह्म लक्ष होत नाही, कारण ते नित्य प्राप्तच आहे. आणि नित्य प्राप्त असल्याला त्या ठिकाणी मग त्याला आता वेगळं कशा पद्धतीने प्राप्त करणार आहे, फक्त तेच मी आहे अशा प्रकारचा तो जो काही अनुभव आहे त्या अनुभवातूनच ते आम्हाला काय येणार आहे तर आम्हाला पचनी पडणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सत्य काय असत्य काय याचा विचार सुद्धा सातत्याने एक फक्त ब्रह्म नावाचं तत्व सत्य आहे आणि बाकीचं जे काही आहे ते सगळं कसं आहे तर ते असत्य आहे. म्हणून असत्य असलेल्या गोष्टींना हळूहळू बाजूला सारत जाणे शंकराचार्यांचं प्रसिद्ध वचन आहे. ते सगळ्यांना तोंडपाठ आहे की ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
देहादी जगत जे संपूर्ण जे जगत आहे, देहादी जगत ते सगळं कसं आहे, असत्य आहे. आणि म्हणूनच ते माईक आहे, ते परिवर्तनशील आहे. त्याच्यामध्ये आपलं मन गुंतवून ठेवता अजिबात सुद्धा उपयोगाचं नाही. आपलं मन जे काही आहे ते सुरुवातीला संवादी अशा प्रकारची साधना आपल्याला करावी लागेल. आणि त्या संवादी विचारांमध्ये म्हणजे ब्रह्माच्या चिंतनामध्ये आम्हाला सातत्याने काय, की सगुण राम असू देत किंवा निर्गुण तत्व जे काही आहे, आत्मा किंवा ब्रह्म नावाचं तत्व, त्याच्या चिंतनामध्ये आम्हाला सुरुवातीला सातत्याने राहण्याचा सतत त्याचा काय अभ्यास करावा लागेल. आणि तसा जर का अभ्यास केला तर हळूहळू का होईना पण त्या सगळ्या गोष्टी काय ज्या आहेत, जे श्री गुरूंना तुम्हा आम्हाला सांगायचं आहे, सद्गुरूंना तुम्हा आम्हाला सांगायचं आहे, तर ते थोडं थोडं का होईना पण ते आमच्या लक्षात येईल. आणि म्हणून इतर कितीही सायास केले, कितीही त्या ठिकाणी वेदांताचा अभ्यास केला, तरी पण समर्थ असं 19व्या ओळीमध्ये म्हणतात की प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्याभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. की वास्तविक पाहतात कितीही प्रयोग केले, काय प्राणायामादी प्रयोग केले, काही व्रतवैकल्य केले, काही अनेक साधना केल्या, अनेक प्रकारचे उपास तपास केले, कितीही असे नाना प्रकारचे काय खटाटोप केला, ज्याला खटाटोपच म्हणता येईल, की अशा प्रकारचे कितीही खटाटोप केला आणि प्रयत्नपूर्वक वेदांताचा अभ्यास सुद्धा जरी केला, तरी श्री गुरूंच्या कृपेनेच या सगळ्या गोष्टीचा काय होतो तर लाभ होतो. म्हणजे श्री गुरु कृपेशिवाय या बाकीच्या या सगळ्या अर्थात याचा अर्थ आपण अभ्यास करायचा नाही असं मुळीच नाही आहे. अभ्यास करता करताच आमची बुद्धी जी काही आहे ती हळूहळू काय होत जाणार आहे, सूक्ष्म होत जाणार आहे, शुद्ध होत जाणार आहे. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास, संत वचनांच्या ग्रंथांचा अभ्यास, सद्गुरूंनी सांगितलेल्या ग्रंथांचा अभ्यास सातत्याने करता करता एक दिवस हळूहळू का होईना पण त्या ठिकाणी ती बुद्धी जी काही आहे ती सूक्ष्म होत जाते, तिला एक प्रकारची धार यायला लागते. मला आठवत आहे बऱ्याच वर्षापूर्वी, जवळजवळ 25 वर्ष त्या गोष्टीला झाले असतील, आम्ही पावसला का रत्नागिरीला कुठेतरी अलाथ शांती प्रकरण म्हणजे त्या ठिकाणी कुठलं तरी उपनिषद डॉक्टर काकांनी बोलायला, मंदाते आणि डॉक्टर काका त्या ठिकाणी बोलायला होते, अभ्यास वर्गाला होते त्या. आणि त्या अभ्यास वर्गामध्ये अलाथ शांती नावाचं प्रकरण चाललेलं होतं. सगळं काही आमच्या नुसतं डोक्यावरनं जात होतं. काहीही आम्हाला त्यातलं काय मंदाते काय सांगतायत किंवा डॉक्टर काका काय सांगतायत काही आम्हाला कळत नव्हतं. आणि म्हणून एक दिवस डॉक्टर काकांकडे आम्ही गेलो आणि आम्ही म्हटलं, काका तुम्ही जे काही सांगतात ना आम्हाला काहीच कळत नाही, अजिबात सुद्धा काही लक्षात येत नाही आहे. त्यावेळेस डॉक्टर काका असं बोलता बोलता म्हणाले होते की हे शास्त्राचा अभ्यास न येऊ देत काही लक्षात, पण हे वाचत गेलं पाहिजे, अभ्यास करत गेलं पाहिजे. त्यांनी थोडा थोडा का होईना, आणि किती थोडा म्हणजे किती, तर त्यांनी सांगितलं होतं की गव्हाचा दाणा जो असतो त्या गव्हाच्या दाण्याचं जे टोक आहे, त्या गव्हाच्या दाण्याच्या टोका इतकं जरी आमच्या बुद्धीमध्ये काय पडला, फरक पडला, तरी म्हणजे एवढी जरी आमची काय झाली, शुद्ध झाली किंवा सूक्ष्म झाली बुद्धी, तरी हळूहळू करता करता ती शास्त्र विचाराने किंवा संतांच्या विचाराने हळूहळू ती काय होते तर शुद्ध होत जाते, सूक्ष्म होत जाते. आणि मग तो विचार जो काही सद्गुरूंना आमच्या अंतःकरणात करायचा असतो तो विचार सद्गुरू आम्हाला त्या ठिकाणी देतात. आणि म्हणून इथे ते सांगतायत की वास्तविक पाहता श्री गुरूंच्या कृपेशिवाय मुक्तीचा लाभ होणे जो काही आहे तो शक्य नाही. आणि म्हणून जे अभ्यासिता नाहीये, जे साधने असाध्य नाही, ते म्हणतात की अशा पद्धतीने ज्याच्या अध्ययनाने या परमात्मा वस्तूचा म्हणजेच ब्रह्म वस्तूचा ठाम पत्ता सुद्धा लागत नाही किंवा कितीही साधनांनी जे साध्य होत नाही, ते त्याचं वर्म जे काही आहे फक्त श्री गुरूंच्याच सद्गुरूंच्याच माध्यमातून ते वर्म जे आहे ते वर्म लक्षात येऊ शकतं. श्री गुरूंच्या कृपेशिवाय ते मर्म लक्षात येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की म्हणून सद्गुरूंचं सातत्याने महत्व जे काही आहे ते महत्व आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या सान्निध्यात म्हणजे त्यांच्या विचारांच्या संघामध्येही राहता आलं पाहिजे आणि जमेल तितकी आम्हाला त्यांची सेवा सुद्धा करता आली पाहिजे.
कारण प्रत्यक्ष देहात असलेल्या सद्गुरूंची सेवा जेव्हा आम्ही अधिकाधिक करू, किंबहुना त्याशिवाय आमचा देहाहंकार जो काही आहे, अहंकार जे अंतःकरणामध्ये खूप आमच्या काय बसलेले असतात, कारण तो मुळातच पृथ्वी तत्वाचा अहंकार आहे. आणि हा पृथ्वी तत्वाचा असलेला अहंकार हा हलता हलत नाही. अगदी त्याचप्रमाणे आमच्या अंतःकरणात हे जे काही अनेक प्रकारचे अहंकार आणि त्यातल्या त्यात देहाहंकार जो काही आहे, तो जो काही ठाण मांडून बसलेला असतो, ते श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय तो अहंकार नाहीसा होऊ शकत नाही. आणि म्हणून श्री गुरूंच्या सेवेला अत्यंत महत्व आहे. म्हणून श्री गुरूंची मानसपूजा हीच देवपूजा आहे. श्री गुरूंचं ध्यान हाच धर्म आहे आणि श्री गुरूंची सेवा हेच कर्म जे काही आहे. आणि सतत श्री गुरूंच्या आठवणीत रममाण होणं जे काही आहे ते आम्हाला हळूहळू का होईना पण काय करता आलं पाहिजे, तर साध्य करता आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वास्तविक पाहता नाथ भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला गुरुभक्ती कशी करावी किंवा कशी केली पाहिजे याचं वर्णन करताना अतिशय सुंदर वर्णन नाथ भागवतामध्ये ते आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो खरा शिष्य जो असतो त्याला काय वाटत असतं, तर त्यांच्या पायाखालची जमीन सुद्धा मीच व्हावी, त्यांचं पाय धुवायचं पाणी सुद्धा मीच व्हावं, त्यांचं अंग पुसण्याचं वस्त्र सुद्धा मीच व्हावं, त्यांचं आसन, त्यांचं लोड, त्यांची गादी, त्यांची उशी, त्यांचं अन्न पदार्थ, वारा, सगळं सगळं जे काही त्यांना लागतं ते सगळं त्या ठिकाणी मीच व्हावं. आणि मीच त्यांची गाणी म्हणावी, मीच त्यांची सेवा करावी, मीच त्यांना चंदन उटी लावावी, मीच त्यांना फुलं अखंड म्हणजे सातत्याने अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो विचार या उत्तम असलेल्या अशा शिष्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि अशा प्रकारची जेव्हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा केली जाते तेव्हाच त्या ठिकाणी काय होत जातं. आणि म्हणून पुन्हा माऊलींची एक ओवी आहे, ते म्हणतात की खऱ्या अर्थाने श्री गुरूंना शरण किंवा परमात्म्याला शरण जर जायचं असेल तर ते म्हणत आहेत की तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधी का रांग निघाले त्याचे. खरं समर्पण जे काही आहे ती खरं समर्पण जे समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये म्हटलंय, काया वाचा आणि मने चित्ते जीवे प्राणे सद्भावे सद्गुरु अर्चने या नाव अर्चन भक्ती. अशा पद्धतीने समर्थांनी सुद्धा पुढच्या येणाऱ्या अर्चन भक्तीमध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून जशी एखादी नदी जी काही आहे ती सागराला जाऊन मिळते आणि मग तिचं सागरपण जे नदीपण जे आहे ते पूर्णपणे काय होऊन जातं, तर सागराशी एकरूप होऊन जातं. अगदी तशाप्रमाणे माझ्यातला अहंकार जो काही आहे तो माझ्यातला अहंकार मला पूर्णपणे काय करता आला पाहिजे, तर त्यांच्याशी विलीन त्यांच्यामध्ये करून टाकता आला पाहिजे. म्हणजे माझा स्व मला गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की शिष्यांना सर्व काही देता येतं पण स्व मात्र देता येत नाही. आणि तो स्व देणं हेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या स्व द्यायला आपल्याला काय तर जमलं पाहिजे. आणि त्या स्वचं समर्पण करणं हीच सद्गुरूंची खरी सेवा आहे. आणि असं स्वचं समर्पण केलं तर मग मात्र त्या ठिकाणी मग ते जे म्हणत आहेत तो अनुभव जो काही आहे तो अनुभव यायला अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात की पादसेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती जय करता सायोज्य मुक्ती साधका सोबे. ज्या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत त्या 4 प्रकारच्या मुक्तींपैकी सायोज्य मुक्ती जी काही आहे तुम्हाला आम्हाला ऐकून सगळ्यांना माहिती आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ती श्रेष्ठ मुक्ती आपल्याला तेव्हाच काय होऊ शकते, तर प्राप्त होऊ शकते की जेव्हा अशा पद्धतीने काया वाचा मनाने आम्हाला श्री गुरूंची सेवा करता करता त्या याच्यामध्येच श्री गुरूंमध्येच आम्हाला काय होऊन जायचं आहे, तर त्या सद्गुरु तत्वामध्येच आम्हाला विलीन होऊन जायचं आहे. आणि तसं विलीन होऊन जाण्याची किमया श्री गुरु कृपेनेच तुमची आमची हो, अशा प्रकारची प्रार्थना करून झालेलं चिंतन सद्गुरु चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.